तुम्ही कधी असं ठिकाण पाहिलं आहे का ज्या ठिकाणी आपण नारळ बांधून नवस मागितला तो नवस नक्कीच पूर्ण होतो? नमस्कार मंडळी, मी आहे महेश. आज पौर्णिमेच्या दिवशी मी, माझे वडील आणि त्यांचे काही मित्र निघालो होतो नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिंगवे या गावात दत्ताच्या शिंगवेच्या दर्शनासाठी. चाळीसगाव पासून साधारण 80 किलोमीटरचा प्रवास. रस्त्यात गार वारा, शांत वातावरण, मनात एक वेगळीच ओढ. जसं टेकडी जवळ येत गेली तसंच मन अधिक शांत होत गेलं. इतिहास आणि कथा म्हणतात सुमारे 200 ते 150 वर्षापूर्वी गावातल्या पाटलांना दत्तप्रभू स्वप्नात दृष्टांत देत होते, मला तुमच्या गावात यायचं आहे. माहूरून मूर्ती आणली गेली. प्रवासात ती क्षणभरही खाली ठेवली गेली नाही. पहिल्यांदा गावात स्थापना करायचं ठरलं, पण पुन्हा दृष्टांत झाला. स्वामी म्हणाले, मला गावात नाही तर त्या टेकडीवर स्थान हवं. त्या टेकडीला पूर्वी कौवल्यगड म्हणून ओळखली जायची. छोट्याशा शेड पासून सुरुवात झाली आणि आज इथे भव्य मंदिर उभं आहे. हे स्थान मानवभव पंथासाठी अत्यंत पवित्र आहे, पण फक्त त्यांच्यासाठी नाही. कोणतीही श्रद्धा घेऊन आलेला भक्त इथे शांततेचाच अनुभव घेतो. इथे मनोकामना व्यक्त करून नारळ बांधलं तर इथे इच्छा नक्कीच पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. टेकडीवर उभं राहून खाली गाव पाहताना मनात एकच भावना आली, तर ही जागा नाही तर ही श्रद्धेची उंची आहे. जर तुम्हाला या पवित्र स्थानाचं दर्शन घ्यायचं असेल, आधी मनमाड पर्यंत या. मनमाडवरून शिंगवे अगदीच जवळ आहे. सरकारी बसेस किंवा प्रायव्हेट ऑटो सहज मिळतात. प्रवास सोपा आहे, फक्त मनात श्रद्धा घेऊन निघा. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर अशाच पवित्र स्थानांच्या कथा ऐकण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम.